अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातु। काय खबर, कैशी आहो सगळी बेस हाव? उम्मीद करताय सगळी बेसच असाल। वेलकम बॅक, एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे। गाईज, आज आपण ना लोअर तुडीलची ही तवक्कल बेकरी माझ्या मंकी बघाल हिला आपण एक्सप्लोअर करणार आहोत। आणि गाईज, ह्याची खास बात काय खबर आहे, आज पण कोळशावर चालणारी भट्टी आहे। प्रोडक्ट जे आहेत ह्या बेकरीचं 70 आयटम्स आहेत आणि आपल्यासोबत आहेत ना ह्या त्यांचं ओनर आहेत, आपण त्यांची बात करणार आहोत। उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल। हां, अस्सलाम वालेकुम जुनीद भाई, तुम्ही माझ्यात हे आल्यावर तुमचा वेलकम, तुमचा खुशामदीद मी करताय माझ्या तवक्कल बेकरी डिलिशियस फूड। आज ह्या लोअर तुडील तालुका महाड जिल्हा रायगड ह्या तकरीबन मी ऑलमोस्ट 3 तालुक्यातला माल पुरवत आहे हशी। आणि आज मी हशी फॉरेनशी आल्याच्या बाद जवळजवळ 2018ला चालू केली नोव्हेंबर महिन्यात, आणि त्यातनं नॉन स्टॉप मी आजच्या तारखेपोत एक दिवस पण सुट्टी नाही घेतली। इवन ईदीच्या दिवसा पण आम्ही काम करतो आणि लोकांचा आम्ही बेस खायची जी प्रोडक्ट आणि क्वालिटी आहे ती लोकांना प्रोव्हाइड करतो। आणि आता मी तुम्हाला माझ्या ह्या तवक्कल बेकरीच्याबद्दल इंट्रोड्यूस करताय आणि आपण आता आतला जाऊन सगळं तुम्हाला तर प्रोडक्ट मी सांगताय आणि दाखवत आहे। या जुनीद भाई, वेलकम तुमचं आहे। माझी ही बेकरी जी आहे 1987ला मी चालू केली। फर्स्ट लायसन मी हिंचा घेतला, इश्यू केला 1988ला घेतला। आणि त्यातपासून मी आज पाहत ही नॉन स्टॉप चालूच आहे। आणि मी त्यांच्या बाद मी बाहेर समजा गेलो, बाहेरशी आल्याच्या बाद 2018ला कंटिन्यू ह्या चालू केली आणि ती आज पाहत नॉन स्टॉप चालते। आणि मी ऑलमोस्ट जवळजवळ 70 आयटम त्यात करत आहे आणि बाकायदा ते लिगली त्यांचा लायसन आहे, त्यांचा फूड लायसनच्या बाद उद्यम आधार बोला किंवा ट्रेडमार्क काढले आहे, त्यांच्या बाद लेबरचा जो बुस्तान लायसन असते ता काढला आहे, त्यांच्या बाद अल्लाह ने की देव जो वर्ल्ड लेवलला जो जातो ता पण माझं जो लायसन आहे। आणि आज जर प्रोडक्ट माझा हात तर लोकांनी मला तुमच्यापासून खाऊन लोकांनी पसंत केले की मी आज माझ्याजवळ जवळजवळ 3 तराची खारी आहे। ही लॉंग खारी आहे, ओके। लॉंग खारीच्या बाद हिला आम्ही मस्का खारी पण बोलतो। ही एक साखर खारी आहे, राईट। तिच्या बाद एक दुसरी आहे ती तिल खारी आहे, ट्विस्ट खारी आहे। तिच्या बाद एक फेन बिस्किट आहे, स्मॉल फेनी आहे, बिग फेनी आहे। तिच्या बाद बटरमध्ये जवळजवळ 4 तराचं बटर हा, जे माझं सगळ्यात मशहूर बटर आहे ते पफ बटर आहे। पफ बटरच्या बाद तिला मस्का बटर रेग्युलर आहे। तिच्या बाद जीरा बटर आहे। जीरा बटरच्या बाद समजा हे आमची कंटिन्यू हे जे मार्केटला मी आज ह्या लोगो आणि हे जे नाव आहे त्यांचा मी बाकायदा ट्रेडमार्क काढून ठेवलं आहे। आणि हे मखनी बटर हा स्पेशल हिला मोफूज बेस मक्खन बटर आहे। हिला अमूल मस्का बटर स्पेशल, ह्यातल्या 2 प्रकारचं हा, एक लॉंग आहे आणि एक गोलवालो आहे। आणि हिंचा जो टेस्ट आहे त्यात खरोखरच ओरिजिनल अमूल मस्का बटरच आम्ही इस्तेमाल करतो। तिच्या बाद समजा टोस्ट हात, माझ्याजवळ टोस्ट ऑलमोस्ट जवळजवळ 4 तराचा हात। काजू टोस्ट, काजू स्लाइस आहे किंवा येल्लो स्लाइसमध्ये आम्ही हे तिल वगैरे सफेद तिल असतात, कालं तिल असतात। आणि हे मसूर मसाला हा, हे लॉंग पुना टोस्ट आहे। तिच्या बाद एक बेबी टोस्ट आहे। ह्यांच्या बाद हे असे 4 तराचे आमचे हे टोस्ट आहात। तिच्या बाद समजा नानखट आहे। नानखट आहे माशाल्लाह मशहूर आहे, ही डिलिशियस नानखट आहे, डिलिशियसची नानखट आहे। हिला रवा मैदा स्पेशल नानखट आहे बोलतात। आणि आज ही जवळजवळ माजरोनपासून मोरव्यापासून पोलादपूरला चांडवा, सवाद वावा, कामला या टोटल एरियातला म्हणजे मानगाव, महाड, पोलादपूर या 3 तालुक्यातला मी देत आहे। माझा माल आजच्या तारखेतला महाबलेश्वरला पण जाते। आणि मला तुमचा फक्र आहे की आपण ती क्वालिटी मेंटेन ठेवल्यावर आणि माशाल्लाह त्या क्वालिटीचा लोक फीडबॅक देतात। स्पेशली माझ्यात ह्या ज्या हात की डेली बेसिसला बनतात, जसं सँडविच ब्रेड हा, सँडविच ब्रेड स्मॉल साईज आहे, ही आपल्याला मोफ चालतं। आणि हे माझं सँडविच ब्रेड इतकं बेसात की लोक हिला प्रिपेअर करतात। हे जम्बो सँडविच ब्रेड तर सगळं कॅफे वगैरेला मी देता। तिच्या बाद बर्गरचं बन्स हात। तिच्या बाद हे जे समोली ब्रेड, जे फॉरेनला आपण समोली खाल्ल्या त्यात आणि ह्या समोलीत काहीच फरक नाही। ह्या लोक समजा तिला फूड लॉंग कोण बोलते, कोण हॉटडॉग बोलते, कोण काय बोलते, पण ही ॲक्च्युअल समून ब्रेड आहे। ह्यो समून ब्रेड ह्यो सेम फॉरेनचं अरबिक प्रोडक्ट आहे। तिच्या व्यतिरिक्त समजा एक कॅफेला आम्ही देतो 8 इंची 10 इंची साईजचं पिझ्झा बेस देत आहोत। आणि तर सगळ्या कॅफेला जातात। शॉर्मा रोटी, ही शॉर्मा रोटी एक पॅकेटला 5 पीस असतात। ती महाबलेश्वर पोहोच, कोलाड पोहोच जाते माझी माशाल्लाह। आणि महाडला जवळ कॅफे आहेत तेवढं घेतात। तिच्यानंतर समजा ही फुडिंग बिस्किट आहे। फुडिंग बिस्किटसुद्धा मोफ डिलिशियस आणि
यातला आम्ही एक बेस्ट जो फॉर्म्युला आहे तो आम्हीच ह्या इस्तेमाल करतो, बाकी कोण तो करू शकत नाही. तुमच्या व्यतिरिक्त समजा आमचं जर डिलिशियस आयटम आहे, हे माझं कपकेक्स आहे. कपकेकच्या संगत हे माझं गोल केक, मावा केक हिला बोलतात. त्यांच्या बाद हे पण मावा केक, लॉंग स्लाइस केक आहे. त्यांच्या बाद समजा हे डिलिशियसमध्ये हे क्रोसन हे फॉरेनचं प्रोडक्ट आहे, फ्रेंच प्रोडक्ट आहे आणि ते आपण ह्या बनवत आहोत. आणि तिला मी समजा महत्त्व दिलं आहे आणि लोकांनी मला तिला पसंत केल्यात आणि तो लोकांना करतात. पफमध्ये आमच्या जे चिकनचं पफ आहात, अंड्याचं पफ आहात, तर अंडा चिकन मिक्स असं एक पफ आहात. त्यांच्या बाद चिकन रोल आहात. त्यांच्या बाद हे बिस्किट, कुकीज वगैरे काही तराची बिस्किट आहे. त्यात माझी स्पेशल जे हे राजबरी बिस्किट आहे, व्हाईट कलरचा एक बिस्किट आहे, एक काजू बदामचा बिस्किट आहात. त्यातल्या लोकांना पण आम्हाला मोफ केला. ती लोकं काही बाहेरगावाची आहात, लोकं ती पोरा आपली गावाची कोकणी कंदीरपासून आणि हानापासून चांडव्यापासून ती लोकं घेऊन जातात. ही छोटं प्रोडक्ट हे पॅल्मर हिल्ला बोलतात. हिला आपल्या ह्या लोकं बोलतात फेन बिस्किट बोलतात. तर हे फेन बिस्किट पण मोफ चालतं. हे दिलखुश आहात, हे दिलखुश पण मोफ चालतात. त्यांच्यानंतर समजा हे फतायर आहात. हे फतायर यातला पण चिकनची सब्जी आहे. यातला पण समजा 3 तराचं मी बनवता, हाफ मून बनवता, त्यांच्यानंतर एक मुसल्लस टाईप बनवता आणि ह्या असं तिकोनी बनवता, स्टार टाईप. आणि काही त्यालाच व्हरायटीज आहेत. काही कोण समजा स्पेशल लोकं बोलतात आम्हाला चीज टाकून द्या, कोण बोलतं आम्हाला स्पॅनिश टाकून द्या, तर आम्ही सगळं बनवतो. आणि हा सगळा मी शिकलो हशी मुंबईला जेव्हा जेव्हा होतो, वीर सावरकर विद्यालयातला एक छोटंसं कोर्स केलो 6 महिन्याचं आणि त्यातला मला तो एक मिळला आणि मग त्यातनं एक नॉलेज मिळला की खरोखर बनवण्याची जी वस्तू आहे की ती सगळ्यांच्या बसची बात नाही. जेव्हा एक इंटरेस्ट येत गेलो की आपल्याला बेस बनवायचा आहे, बेस खावायचा आहे आणि लोकांना खावायचा आणि आपण पण खायचं आहे, त्यात मला इंटरेस्ट होत गेलो. हे माझं टेबल आहे. ह्या टेबलावर मी प्रोडक्शन माझं बनवलं जातं. हे यातला समजा पीठ समजा कालवायचं आहे. ही मिक्सर मशीन आहे. या मिक्सर मशीनला कमीत कमी 2 किलो पण बनते आणि जास्तीत जास्त 100 किलो बनवते. हिला एलिफंट मिक्सर बोलतो. एलिफंट मिक्सर त्यातला मिनिमम 2 किलो आणि जास्तीत जास्त 60 किलो बनते. समजा मिक्सर मी घेतलं तिथला नॉलेज आहे ना की खरोखर मला यातला जे बनवायचं आहे. त्यांच्या बाद हो एक मिक्सर आहे. हो एक मिक्सर मी घेतलो. यातला जवळजवळ 30 किलो केजीचा बनवतं. त्यात पाणी वगैरे टाकून 50 किलो होतं. ह्यो एक मिक्सर आहे. त्यातला केक वगैरे स्पंज वगैरेचा यातला बनवता. हे एक बारको आहे क्रीम वगैरे बनवायला. असे 4 हात. त्यांच्यानंतर समजा हात धुवायला वॉश बेसन हे आहे. हात धुवा, काम करा, काही तकलीफ झाली तर परत करा. हे माझं असेट आहे. हे माझं ओव्हन आहे. ह्या ओव्हनला ब्रेड वगैरे निघतात, बेस क्वालिटीचं ब्रेड निघतात. आणि मुंबईची लोकं आहात ती बोलतात की खरोखर तुम्ही गावातला राहून इतकं ब्रेडची क्वालिटी बेस मेंटेन ठेवलं ही मोठी बात आहे. ह्यो एक माझी मशीन ही डव शीटर मशीन आहे. ही डव शीटर मशीन ते त्यातला या ह्यातला समजा खारी वगैरेचा किंवा समजा दुसरा करता तर त्यातला सगळे हे प्रोडक्ट होतात. क्रोसन आहे, रोटी आहे, खारी आहे, सगळं बनतं. असेच आहे. ही जी माझी भट्टी आहे मेन, ह्या भट्टीतला माझी जी लाकडाची भट्टी आहे त्या लाकडाच्या भट्टीतला मी समजा इतक्या मोठं प्रोडक्शन होते तर मी मॅनेज करता. ही मोठी बात आहे. हे मॅन्युअली समजा आग यातला जालता. आग जाळल्याच्या बाद मग रातची तिला फैलवून मग तिच्या बाद 1 तास तिला रेस्ट दिल्याच्या बाद मग ह्यात चालू करतात. ते ऑलमोस्ट जवळजवळ रातची 3-3:30ला आम्ही बेकिंग चालू होतं आणि ती सुबह बहुत कंटिन्यूच चालतं. आणि मग जशी मग भट्टी जरा नॉर्मल होत चालली तर त्यातला मग तो ड्राय वगैरे करतो. आणि मी सिॲट टायरला जॉब केलो 6 वर्षा. त्या सिॲट टायरची जी बुक निघली त्या बुकमध्ये पण माझं आर्टिकल्स आणि फोटो निघले. ही मला मोठी फख्रची बात आहे की एक गाव खेड्यातनं जो पोरगो गेलेलो आणि तो त्याने त्या जाऊन काही बनवला आणि शिकवला आणि त्या वर्ल्ड लेवलला जी बुक गेली सिॲट टायरची त्या हिनातलं माझं फोटो निघलं आणि त्यात माझं आर्टिकल. ती मला मोठी सगळ्यात खुशी. मला त्यातनं इंटरेस्ट येत गेला आणि मी तशी सोडून आल्याच्या बाद ह्या परत स्ट्रगल केलो. परत मी बघलो की माझी पोरा आता लहानाची मोठी होत चालल्यात. त्यांचा समजा काही खर्च वाढते आणि त्यांचा काही शिकवायचा आहे की त्यांना ह्या करायचं आहे तर आपण त्यांच्यासाठी कुर्बानी देऊन आपण बाहेरगावा गेलो. बाहेरगावा गेल्याच्या नंतर खरोखर मी 7 वर्ष मोफ स्ट्रगल केला. माझी सॅलरी पण कमी होती पण लोकांनी मला मोफ चॅलेंज सपोर्ट केले आणि त्यात हॉटेलला मला अवरं काही त्यात नॉलेज मिळाला. त्यात आपल्या आवडची काही लोकं आहात त्या खास सगळी त्या लोकांनी आपल्याला मोफ सपोर्ट केले आणि मी त्या मोफ काही शिकलो. मी त्या इजिप्शियन फूड
तुर्की फूड त्यांच्या बाद समजा सौदी लोकांना कैसा बनवून खायचं त्या शिकलो. ह्या आल्याच्या बाद मग मी आयलो दुबईला गेलो. दुबईला एक हायपर मार्केटला काम केलो. त्यात मला समजा एक फ्रेंच कंपनीतला चान्स मिळाला आणि त्या मोफ पे मला शिकायला मिळाला. त्या फ्रेंच लोकांच्या संगत आणि सगळी माझ्या संगत होती ती लोकं, त्यांच्या संगत मोफ पे शिकून त्याच कंपनीशी मी कुवेतला, दुबईला, बहरेनला आणि अलेनला, अबुधाबीला सगळ्या हवर काम करून एक तिला मला तो नॉलेज मिळाला आणि मला इंटरेस्ट यायला आणि मी ह्या चालू केलो. आणि मला आज गर्व आहे की माझी बेकरी अल्हम्दुलिल्लाह लोकांनी सपोर्ट केले आणि एक मी हायजीन पद्धतीने मी ह्या काम करत आहे. रातची 3 माणसं आहात, दिसाची 3 माणसं आहात, हेल्पर आहात, समजा काउंटरवर आहात, बेकरीत आहात, अशा सगळ्यांचं मी लायसन पण काढलं आणि त्यातला एक हायजेनिक पद्धतीने प्रोडक्ट खाऊन बनवून सगळं करतो. हे दोन्ही ब्रेड स्लायसर आहे. एकदा स्मॉल साईजचं आहे आणि एक मोठ्या साईजचं आहे. अजून एक तिसरं एक मिक्सर मशीन आहे. तो पण एक स्पेअर लावून ठेवलेलो आहे. हे ब्रेड ओव्हनचं हिंचं जर हा ब्रेडचं साचे वगैरे आहात. हे समजा आमचं स्टॉक माल आहे. आज समजा जो बनलेलो माल ह्यो सो सकाळ सुबाला मार्केटला जाईल. हे सगळं माझं जो प्रोडक्ट आहात पफ बटरपासून, खारीपासून, येल्लो टोस्टपासून हे सगळं आज सकाळ मार्केटला जाईल आणि सकाळ बनलेलो परवा जाईल. ही असं असतं, सायकलिंग असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची बात जी माझी आहे, पिझ्झा रोटी, शॉर्मा रोटी, बर्गर बन, सँडविच ब्रेड आणि जर समजा काही रमजानचं स्पेशल आयटम आहे तर आम्ही सगळं बनवतो इथं अवेलेबल. अल्हम्दुलिल्लाह तुम्ही आल्यावर आमच्या हिनातला तुमचा शुक्रिया. आणि मी चाहता आहे की माझं हे तुम्ही प्रोडक्ट सगळं एक्सप्लोअर करा आणि तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केल्यावर आणि अजून करा. इन्शाअल्लाह ताला आम्ही आता ओव्हन, इलेक्ट्रिक ओव्हन घेत आहे मी त्यातला की समजा आता लोक बोलतात की नाही आम्हाला ओव्हनपासून जास्ती प्रोडक्ट बेस मिळतील, तर आम्ही ती आता इन्शाअल्लाह व्हेरी सून माझं तो ओव्हन पण यायचं आहे इन्शाअल्लाह ताला. जजाकल्ला. गाईज ह्या आयल्या ना आपलं स्वागत जो झाला तो झाला केक आणि पेस्ट्रीपासून. तर ह्या केक आणि पेस्ट्री पण बनतं माशाल्लाह, रिअली मोप टेस्टी होता. शिवाय तुम्हाला सांगताय ह्यांच्याजवळ पराठे पण आहेत, हे बघा. आणि दुसरी बात अशी की जर तुम्हाला ह्या प्रोडक्टची फ्रँचायझी जर कुणाला घ्यायची आहे तर डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ओनरजवळ डायरेक्ट बात करा. उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू आयसाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.